बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा पारध. पोटात भुकेचा डोंब उसळला तशी वावरातली माणसं एकमेकांकडे बघू लागली. महादनाना मात्र निवांत बसलेला. महादनानाला कोणीतरी बोलायला पाहिजे होतं. कोण काही बोलत नव्हतं. काम करणाऱ्या हातांचा वेग मंदावला होता. काहीतरी निमित्त करून एक एक टाळकं उठायला लागलं. महादनानानं माणसांच्या मनात चाललेली चुळबुळ हेरली. लिंबाऱ्याच्या फाटक्या सावलीतनं तो उठला. साऱ्या माणसांकडे बघून आवाज दिला, भूक लागली असेल, चला भाकरी खाऊया, चला. दिसवी चांगलाच वर आला आहे. महादनानाचं वाक्य पूर्ण होण्या अगोदरच माणसं चटाटा उठून उभी राहिली. महादनानाच्या विहिरीवर मोठा आंबा, कुण्या काळी महादनानाच्या आज्यानं लावलेला. जवळच पाण्याची विहीर. वावरातली माणसं उठली, आंब्याच्या सावलीकडे चालू लागली. चालता चालता हनुमा धनगर बहिऱ्या तात्याला म्हणाला, तात्या, ऊन काय भाजा लागले या. तात्याला काहीच ऐकू गेलं नाही. त्यानं कसलाच प्रतिसाद दिला नाही. हनुमा धनगरानं चालता चालताच आपल्या हाताच्या कोपरानं तात्याला ढोसलं. तसा तात्या गर्रकन मागं वळला. अरे नीट चाल की, काय बाजीत पण करतो या. हनुमा मोठ्यानं ओरडत बोलला, अरे तात्या, ऊन काय भाजायला लागले म्हणतोय मी. होय की, जमिनीवर पाय दिकूल ठेवायचं मुश्किल झालं या. हनुमानी पाय जमिनीवर पडला तर आरावरल्या भातुडी गत भाजून निघतो या. आंब्याखाली माणसं बसली. आपापल्या चिरगुडाच्या गाठी सोडू लागली. रात्रीची थंडी कमी झाली होती. दिवसाचा धगाडा वाढला होता. माणसाच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. सावलीत बसल्या माणसांना हे उन्हाच्या झळा अस्वस्थ करीत होत्या. म्हाता कोतारी माणसं सावली बघून बसली होती. कुठं पण जावा, उन्हानं माणूस अंड्यागत उकडून निघत होतं. धोत्राचं सोगं घाम पुसून पुसून वल्ल गार होत होतं. रात्रभर भुंकून भुंकून रान उठवणारी कुत्री गारव्याला, झाडांच्या आळ्याला लहा लहा करीत निश्चित पडून होती. महादनानाच्या वावराला लागून सरकारी माळ आहे. या माळाला दौंडीचा माळ म्हणायची माणसं. हा दौंडीचा माळही तापला होता, पण त्याला विसावा घ्यायला जागाच नव्हती कुठं. म्हणून कुत्र्यासारखाच ऊन उतरणीची वाट बघत तोही पडून होता. माळाच्या छाताडावरून एक गाडीवाट म्हैस गावाकडे जात होती. उन्हाळी वावटळींनी फेर धरला होता. गाडी वाटेवरला धुळा पाला पाचोळा आकाशात गोल गोल फिरत होता आणि माळावरच्याच बुरी बाबळीवर साठत होता. महादनानाचा बळा बाजूला केला तर सगळे उजाड माळ रान. आंब्याखाली पंक्ती बसल्या होत्या. सकाळच्या भाकरी पण 2 दिवसाच्या असल्या गत वाळल्या होत्या. भाकरीचं तुकडे करत हनुमा आंब्याच्या डहाळ्यात बघू लागला. परत तो सगळ्यांकडे बघून स्वतःच बोलला, हायला, तोंडाला चव म्हणून कैरी बघतो या, पण सगळ्या कैऱ्या सुपारी एवढ्याच. यावर महादनाना बोलला, अरे वकूत हाय आणखी फळाला. माणसं तुकडं मोडून तोंडात घालीत होती. वाळत चाललेलं तुकडं चाबलून दाबाड दुखायला लागली. घास नरड्याखाली उतरत नव्हता. उन्हामुळं पाणी मात्र सनाट पडत होतं, नरड्याखाली फुटलेल्या तळ्याच्या सांडव्यागत. तुकडा चावता चावता हनुमा धनगराची नजर गळवाटावर पडली. असल्या उन्हात पलीकडची डगर कोणीतरी उतरत होतं. हनुमान हाताचा डोळ्याला आडोसा करून नीट निहाळलं. माणूस वळकीचा वाटत होता. त्या डगर उतरणाऱ्या आकृतीला बघत हनुमानं आपलं जेवण संपवलं. डबा 2 डबा पाणी प्याला आणि चिरगुट झडकत ती उभा राहिला. ती आकृती अलीकडच्या टेकावर आली होती. हनुमाला ओळख पटली, पण खात्री करावी म्हणून बोलला, महादनाना, झांबऱ्या पारद्यागत दिसतो या, बघ बरं.
महात्मानं नीट बघितलं आणि म्हणाला, खरंच की झांबऱ्याच हाय. पण महात्माना झांबऱ्या तर किती वर्ष झाली दिसला नाही आणि आज अचानक कसा. उन्हामुळं माळावर चीट पाखरूही ठरत नव्हतं, पण झांबऱ्या पारधी अनवाणी पायानं माळ तुडवत महात्मानाच्या आंब्याकडे येत होता. पाठीवर कसलं तरी गट्टुडं होतं, केसांचा रंग बदलत होता. झांबऱ्या म्हणजे या पंचकृषीचा कर्दन काळ होता, पण गोरगरिबासनी कधी नाडलं नाही, माजुरासनी सोडलं नाही. झांबऱ्याच्या चालीपुढं वादळही फिकं पडायचं. हे धिप्पाड देह, आवाज राकट, पहाडालाही भेदणारी नजर. त्या नजरेची जरब इतकी की मोठमोठ्या धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनाही झांबऱ्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस होत नव्हतं. पण आज झांबऱ्याची चाल मरगळल्यासारखी दिसत होती. झांबऱ्याचं वय आता वाढलेलं, गावगाव यष्ट्या झालेल्या, पण झांबऱ्या कधी यष्टीत बसला नाही. मजबूत पायानं सारं जग तुडवून काढायचा. या पांढरीतही झांबऱ्या राहिला होता. इथल्या मातीचा कण कण त्याच्या पावलांना विसरला नव्हता. इथली माणसंही त्याला विसरली नव्हती. झांबऱ्या कुण्या बाईला ताई माईशिवाय बोलला नाही कधी. या पांढरीतनं कुणाचं दिल्या बिगार घेतलं नव्हतं. 9-10 वर्ष झाली तरीही माणसं त्याला ओळखीत होती. झांबऱ्या आता महात्मानाची ताल चढवून वर आला. त्यानं आंब्याकडे नजर टाकली. हनुमा धनगरानं मोठ्यानं आवाज दिला, इकडे इकडे पाणी दिलंय, लिंबाऱ्याच्या शेजारनं ये. झांबऱ्या वळला. लिंबाऱ्याच्या बांधावरनं सरळ आंब्याखाली आला. सगळी बाया बापाई त्याच्याकडे टकामका बघू लागली. झांबऱ्या आंब्याच्या सावलीत थांबला. तोंडाचा चंबू गोळा करून बहिरा तात्या बोलला, लय दिसातनं दिसला रे. वय दादा, लय दिसातनं आलो या भागाला. कंच्या गावाला होतास इतकं दिन? महात्माना बोलला, आमासनी कुठलं आलंय गावनी शिव तुमच्यासारखी. लई दिस नजरला नाही म्हणून विचारलंय. झांबऱ्यानं डोक्याला बांधलेलं कापड सोडलं. घामानं वल्ल चिक झालं होतं. दुसऱ्या टावेलनं त्यानं तोंडावरचा घाम पुसला. एवढ्यात जना म्हातारी बोलली, उन्हाच्या रखात आलायस, भूक लागली असेल ना मला. वय म्हातारी, आमच्या पोटात भूक कवा नसती. भूक कधी शांतच होत नाही. जना म्हातारीनं भाकरीचं फडकं झांबऱ्याच्या पुढं सारलं. त्या भाकरीवर लसणाची चटणी आणि लिंबाच्या लोणच्याच्या 2 फोडी होत्या. झांबऱ्या सरळ बसला. म्हातारलाच म्हणाला, म्हातारे पाणी दे थोडं. म्हातारनं दिलेल्या पाण्यानं दोन्ही हात धुतलं. म्हातारनं दिलं भाकरीचं चिरगुट पुढ्यात वडलं आणि भाकरी संपू लागला. भाकरी संपत आली. पोट भरत आलं. झांबऱ्या म्हातारला म्हणाला, म्हातारे तुझा हात लई दानतवान आहे बघ. कशाचं रे? 2 घास खाऊ घातलं म्हणजे तेवढंच पुण्य पडेल पदरात. म्हातारे लय पुण्याची आहे बघ तू, लवकर मरायची नाहीस. कशाला रे बाबा, आत्ताच केल्या बिगार तुकडा मिळत नाही. जाग्याला बसल्यावर कोण देणार? झाडाखाली जेवणाऱ्यांची तोंड हळूहळू हलायची बंद झाली. आपापली भाकरीची चिरगुट झटकत प्रत्येकजण उठू लागला. पाणी पिऊन इसवाटा म्हणून सावलीत अंग टाकू लागला. सगळ्यांच्या मागणं महात्मानाचं जेवण झालं. ढेकर देत महात्माना बोलला, आता कंच्या गावानं आलास आणि कंच्या गावात राहतो यास? नाना, सारं जगच आपलं गाव म्हणायचं. आंब्याच्या डहाळ्यात नजर खेळवत झांबऱ्या बोलला. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या मागं पुढं झाल्या. नानाला कळालं. उलगडा व्हावा म्हणून परत विचारलं, म्हणजे रे? नाना, आम्ही मसनात राहणारी माणसं. जिथं पातूर पाय पडत्या तिथं पुरतूर आमचीच शिव. अरे तसं नव्हे, काय नाव बिव असेल का नसेल त्या गावाला? नाना, इतक्या वर्षात
पाशे गावं फिरलो. आता हाय तुझ्या पांढरीत. झांबऱ्या, असं कुठंवर फिरायचं? पक्षी दिकून घरटं करून राहतात एका जागी. नाना, मोप खरं आहे तुझं, पण या जातीनं फिरायला लावलंय वन वन. कोणता बी गाव बगलला बी उभा राहू देत नाही. प्रत्येक गावाचं आम्ही 4 दिवसाचं पाहुणा असतोय. झांबऱ्याच्या बोलण्यावर सारी माणसं विचारात पडल्यागत दिसली. कदमाचा बारकू झोपूनच बोलला, अरे तुमची जात गुन्हानं राहत नाही, चोऱ्या माऱ्या करतात म्हणून टरकतात लोक. झांबऱ्या क्षणभर गोंधळला, पण बारकूकडे बघत बोलला, दादा, पोटाला पोट भरून मिळाल्यावर माणूस कशाला करेल चोरी? हा, तुम्हीच हाड हाड करता तेव्हा पोटाला खायचं काय रे? म्हणून माणूस पोटासाठी घेतं मुठपसा. अरे पर चांगलं राहिल्यावर कामधंदा केल्यावर काय कमी पडतंय होय रे पोटाला? हा. झांबऱ्या क्षणभर गोंधळला. झांबऱ्यानं बारकूच्या तोंडाकडे बघितलं. त्याला काय बोलावं तेच कळेना. मनात विचारांची दाटी झालेली. दादा, आम्ही बी माणसं आहो तुमच्यासारखीच. आम्हाला बी घर असावं असं वाटतंय, एका जागी कामधंदा करू वाटतंय. लेकरं बाळं तुमच्या लेकरासारखी साळत घालावी बी वाटत्यात. पण तुम्ही आम्हाला वाकड्या वाटायला लावता, मग होती वनवन. झांबऱ्या, अरे आम्ही काय चोऱ्या करा म्हणतो या होय तुम्हासनी? दादा, पोटापाणी माणूस काय बी करतंय, कुणाचा गुमूत पण काढतंय, पण तुम्ही आम्हासनी ते बी करू देत नाही. मग काय बिब्ब घालावं का पोटाला? तवा पोटासाठी गुन्हा करत्यात हात. झांबऱ्याचा शब्द न शब्द ऐकणाऱ्याच्या काळजात घर करीत होता. झांबऱ्याचा खंबीर आवाजही गलबलून आला होता. तो म्हणाला, दादा, या जातीनं आमच्या जिंदगानीचा इस्कूट केलाय बघ. संभा पाटलाला इस्कुटाचं गणित कळालं नाही म्हणून तो बोलला, कसला इस्कूट म्हणतोस रे? या प्रश्नासरशी झांबऱ्याचं मन उचबळून आलं. इतक्या वर्षाचं बेवारस जगणं सतावू लागलं. हा देश पारतंत्र्यात होता तवा बी आम्ही मुक्त नव्हतो, आणि आज देश स्वतंत्र झाला तरी बी आम्ही मुक्त नाही. आम्ही पारधी म्हणजे रानातली पाखरं, वाट दिसल तिकडे फिरत्यात, मनाला वाटल त्या झाडाचं फळ खात्यात, पण जातीच्या पिंजऱ्यात जीव घुटमळायला लागलाय. या मुलकाचा कोपरानं कोपरा पालता घातला, पण जिंदगानीचा इस्कूट काय थांबला नाही. इतकी वर्ष काळजात घर करून बसलेली, आंब्याच्या सावलीत पडलेली माणसं ऐकू लागली. झांबऱ्यानं सांगायला सुरुवात केली, म्या कुणा गावचा, कुण्या गावात जन्मला काय बी माहिती नाही मला. मायनं वाढवलं एवढं आठवतंय. बा कधी मधीच घरी यायचा, वर्षातल्या सणासारखा. माझ्या पाठीवर एक भन. बा सदान कदा फरारी असायचा. माय सोयऱ्या धायऱ्याच्या आसऱ्यानं दिवस काढायला बघायची, पण वारं फिरलं की माणसं पाठ फिरवून चालू लागायची. वन वन भटकायची. कधीतरी परत एकमेकांना मिळायची, पण त्याचा नियम नव्हता. मायेनं मन दगडासारखं केलेलं. आम्हा भावंडांना घेऊन शिवारा मागून शिवारं फिरायची ती. बाण आणून दिलेलं सपल्यावर शेतकऱ्याकडनं पसा पायली मागून आमच्या पोटाला घालायची, आणि लईच वांद चाललं तर शिरायची कुणाच्या बी पिकात, खुडायची पोटापुरतं. माय म्हणायची, माणसानं पाखरासारखं राहावं. भरल्या पिकावर पाखरू बसतंय, पण पोटाला लागेल तेवढंच खातं. हाव करून आपलं घरटं भरत नाही, म्हणून पाखराला कुणी चोर म्हणत नाही. माणसाची जात वढाळ, पोट भरून पोटावर बांधाय बी पाहिजे म्हणते. बापाचा भाऊ झेल्या माझ्यावर माया करायचा. रिकाम्या हातानं कधी यायचा नाही त्यो आला की बरं वाटायचं. फळं पाखरू खायला मिळायचं. बाप कधीतरी घरी यायचा, त्यो सदान कदा फरारी असायचा. बाप आईपरास वेगळ्या विचाराचा. त्याचं सारं जगणं भरपळून निघत होतं या जातीच्या आगीत. त्यो म्हणायचा,
पारद्याच्या जातीला किती बी चांगलं वागलं तर लोक कानफाट्याच म्हणतात. ती चांगल्या माणसाला पण जगू देत नाही. ती बट्टा लागल्या चिमणीच्या पिल्ल्यासारखं ढकलून देतात, टोचून टोचून मारतात. आपण माणूस आहे म्हणून कसं चाललं? जगाय पाहिजे. होय. बाप घरी आला म्हणजे आनंदी आनंद वाटायचा. तेवढीच रात्र पण सुखानं भरून जायची. लेकरांना मायबापाचं प्रेम मिळावं ते यासाठीच. माय एका गावात 2-4 दिवस मुक्काम करायची, परत गाईच्या पाठीवर गबाळ भरायची. मुक्काम सोडणं जीवावर यायचं, पण जास्त दिवस राहुटी दिसली की गावात कुजबूज व्हायची. गावात चोऱ्या वाढायच्या. पारद्याच्या नावावर गावचोर डाव साधायचं. खापर पारद्याच्या पालावर यायचं, म्हणून माय लगेच गबाळ भरायची. त्या दिवशी माईला जातीचा पंच भेटला. माया बोल झाली, काळजीत असल्यासारखी दिसू लागली. मी विचार करायचो, काय म्हणला असेल पंच माईला? माय नीट खाईना, आमच्यावर चिडायला लागली. मी मायला विचारलं, काय झालं ग माय? काय म्हणाला तो पंच? पोरा, उद्याच्या गुरुवारी जात पंचायत हाय शिंगुर्णीच्या माळाला. काय आहे ग तिथं? जेवण आहे काय? तुला नाही कळायचं, थोर झाल्यावर सारं कळलं. पण सांग की काय आहे तिथं? खटला आहे तनाडीच्या दारुड्याचा. एवढं बोलली नि माय गप्प झाली. जात पंचायत म्हटली की खटला आला. याला प्रत्येकजण घाबरून असतोय. या पंचायतीत दिलेला निकाल बदलत नसतो. भोगल्याशिवाय सुटका नसती त्यातनं. गुरुवार जवळ येईल तशी माय काळजी दिसू लागली. मी तिला विचारलं, कुणाचा खटला आहे ग? तुझ्या बाचा. शिगुर्णीला गावकुसा बाहेर गायरान. गायरानात तिथली पारधी लोक घरं बांधून राहत होती. धंदा करीत होती दारूचा. त्यांच्याकडनं पैसा पाणी होता. जातीचा पंच बी पैसवाला. जातीचं पुढारपण करायचा. झेलातल्या पारद्याला सोडवायचा. पारद्यासनी घरं पण मिळवून दिली तिनं. गुरुवारी जात पंचायतीसाठी मायबरोबर आम्ही गेलेलो. तिथं बापण आलेला. त्यानं पटापटा मुक्क घेतलं. पैशाची नाणी दोघांच्या हातावर ठेवली. बापाचा भाऊ झेल्या पण आला होता, पण त्यो फारसा बोलत नव्हता. माय तर गप्प मळ्यासारखी बसलेली. हळूहळू माणसांचा कालवा वाढत गेला. पंच आलं. पंचाने एक चांगला दगड बघितला, पाण्यानं धुतला, लिंबाच्या झाडाखाली मांडून त्याचा देव केला. दगडाला लाल भडक शेंदूर फासला. सगळी माणसं त्या दगडापुढं हात जोडून बसली. जळणाऱ्या उदबत्ती कापराचा वास नाकात शिरला. पंचानं नारळ फोडला. सगळ्यांनी जोडलेले हात कपाळावर व छातीवर टेकवले. मुख्य पंचाने दंड आपटला. कामाला सुरुवात झाली. मुख्य पंच बोलले, तलवाऱ्या, तुझ्यावरचा आळ तुला कबूल हाय का? वय. बापाने मुंडी हलवली. जातीचा न्याय मान्य आहे का नाही? परत एकदा बापाची मान हल्ली. पंचानं आमचं घर वाळीत टाकलं. बापाच्या तोंडून आगळीक झाली होती. त्याबद्दल पंचानं दिलेली ही शिक्षा. माझा बाप आणि जातीची माणसं लांब तिकडं तनाळीला गेली दारुड्याला. तिथल्या खबऱ्यानं खबर बरोबर दिली होती. चांगलं पैकवालं घर होतं. दगडी चिऱ्याने बांधलेला वाडा. आमुष्याच्या अंधारात माणसं वाड्याच्या मागच्या भिंतीला लागली. सारा वाडा शांत झोपलेला. आमची माणसं भिंतीवरनं आत शिरली. सारा वाडा धुवून काढला. चोरलेल्या सामानाची गट्टुडी भिंतीवरनं वाड्याच्या बाहेर जात होती. माझा बाप वाड्याच्या आतनं देत होता. आणखी दोघं त्याला मदत करीत होते. आहे त्या वाटेनं निघताना भिंतीचं चिरं ढासळलं. मोठा आवाज झाला. कुत्र्याने रान उठवलं. क्षणात वाडा जागा झाला. शिट्ट्या आरोळ्या उठल्या. आजूबाजूनं माणसांचं लोंड वाड्यावर येऊ लागलं. आतल्या माणसाने पळापळ करताना आणखी चिरं कोसळत होतं. माझ्या बापाच्या जोडीदाराने मिळेल त्या वाटेनं पळ काढला. आपला जीव वाचवला
पण बाप लोकांच्या तावडीत सापडला. लोकांनी मार मार मारला. पोलिसांचं दांडकं साऱ्या जातीच्या मागे लागलं. सगळ्यांची पळापळ झाली. सारी जात खवाळली. बाप सरकारची सजा भोगून आला होता. आता पंचायतीच्या कोर्टातून त्याला शिक्षा दिली होती. आमच्या घराला वाईट टाकलं आणि पंचायत उठली. आंब्याच्या सावलीत पडलेली माणसं आपल्या कुसा बदलत होती. झांबऱ्याचं बोलणं कान लावून ऐकत होती. झांबऱ्या पुढं सांगू लागला. त्या दिवसापासनं आमचं एकलकोंड जगणं सुरू झालं. सोबतीला कोणी बी पाल लावत नव्हतं. महिना 2 महिने बा संगतीला होता, पण परत एकाएकी गायब झाला. तो परत दिसलाच नाही. आम्ही पोटाचं गरदाड संग घेऊन रानोमाळ भटकू लागलो. झुडपा पालवीत बसलं पाखरू गलोलीनं टिपायचं. पोटातल्या आतड्यांची आग भागवायची. वय पोटातली आग लई झाली मास्ती बघ दादा. म्हणून काखेला झुळी अडकवली. 4 घरं फिरल्यावर शिळं पाकं मिळू लागलं. पण माणसात राखीस दडलाय दादा, राखीस. आंब्याबुडी स्मशान शांतता झांबऱ्याच्या जिंदगानीची कहाणी ऐकणाऱ्याच्या मनातला धगाटा वाढवत होती. जोरात वाऱ्याची सर आली. हिरवागार आंबा गदा गदा हल्ला. पिकलेली 5-6 पानं गळून जमिनीवर पडली. काही माणसाने आपल्या कुसा बदलल्या. जांभऱ्या पुढं सांगू लागला. त्याचं फाटकं जिनं आणखी भसकू लागलं, कुजलेल्या कापडासारखं. दादा, तो दिवस अजूनही आठवतो जसंच्या तसा. सकाळचं कोवळं ऊन खात माणसं बसली होती. घराघरात भाकऱ्या बडवल्याचा आवाज येत होता. काही बाया घरचं आटपून कामाच्या वाटेला लागलेल्या. मी काके झोळी घेऊन गावात फिरत होतो. अंगात एक बन्यान आणि कमरेला बंगाल चड्डी. माझ्या विचित्र दिसण्याला कुत्री भुंकत होती. गावकोसातली माणसं टकामका बघत होती माझ्याकडे. सकाळची वेळ. पोटात भुकेचा डोंब उसळला. काकेतली झुळी जडावत होती आणि हातातली कोरड्याशाची तवली अर्धी भरली होती. आता घरी जायचा बेत केला, पण तो वास नाकात शिरला. मोह आवरला नाही. त्या दारासमोर उभा राहिलो आशेनं. घरातल्या माऊलीला आवाज दिला. 2-3 वेळा दिला, पण कोणच बाहेर आलं नाही. मी परत आवाज दिला. तसं मग ओट्यावर बसल्या म्हाताऱ्यामधलं एक बोळकं हल्लं. अरे ये भोसडीच्या, का वळायला लागलाय दारात? बापाची पेंड असल्या गत आलाय सकाळ सकाळी. आईला पिसूळ आणला या पारद्याने, दुसरं म्हातारा बोललं. चोऱ्या करून कुठं ठेवता रे? पहिलं म्हातारा बोललं. गाडगीवरून ठेवत असते यार, आणि भिकार दाखवायचं जगाला. दुसरं म्हातारा बोललं. एवढ्यात माणसांचा एक घोळका माझ्या दिशेनं येताना दिसला. मी कुतूहलानं बघत होतो. घोळका माझ्याजवळ थांबला. घोळक्याच्या पुढचं पोरगं माझ्याकडेच हात करत होतं. मला काय कळायच्या अगोदर माझ्या पोटात लाथ बसली. हातातली कोरड्याशाची तवली पालती झाली. काकीतली झोळी मातीत पडली. त्यातील भाकऱ्या विस्कटल्या. मला रडू आलं. पोटात तर भुकेनं गोळा आलेला आणि मागितलेलं सगळं सांडलं होतं. तोपर्यंत दुसरी लात बसली. मी जमिनीवरच पडलो. घोळक्यातला एक जण त्या शेंबड्या पोराला विचारत होता, हेच होतं का भिकारा? नाकातल्या शेंबडाचा लांब फरकांडा मारत त्या शेंबड्या पोरानं माझ्याकडे बघितलं आणि नुसती मान हलवली. तसा लात्या बुक्यांचा पाऊस सुरू झाला. कारण नसताना कोंबडी चोरल्याचा आळ माझ्यावर आला होता. मी रडत होतो, पण कुणीही सोडवत नव्हतं. उलट मारा त्याच्या माईला, असंच प्रत्येकजण म्हणत होता. तेवढ्यात कुणाचा तरी आवाज घुमला. अरे लेकानो, का मारताय त्या गरीबाला? कोंबडी चोरली या पारद्यानं. कोण म्हणतं? हे शाब्या सांगते ना. अरे ह्याच्या नाकातला शिंबूड निघना आणि ह्याला विचारताई. मग सगळ्या गर्दीचा प्रश्न. तुझी कोंबडी दारुड्या दगड्यानं नेली या. सोडा त्या गरीबाला, सोडा. मी सुटलो. घरी गेल्यावर मायच्या गळ्यात पडून रडलो. माय पण रडली. नुसतं जातीच्या नावानंही किटा आलं होतं माझ्या मागे. शेगावच्या गावकुसाबाहेर असंच आमचं पाल पडलेलं.
मी आता जरा मोठा झालो होतो. जगणं कळू लागलं होतं. शेगावच्या वावरात 3-4 दिवस कधीच उलटून गेलेलं. मायनं गबाळ हलवलं नव्हतं. धाकटी भन आजारी होती. हागवणीनं बेजार झाली होती. आई म्हणाली, लेकरू बरं झाल्यावर निघू. मी त्या दिवशी रानात गेलतो. 4 चित्र सापडली होती. घरी आल्यावर अंधार पडला होता. काळोख वाढत चालला होता. माझी माय भनीला मांडीवर घेऊन बसलेली. मी तिच्याजवळच पाखराची पिसं काढत बसलेलो. एवढ्यात एक आकृती अंधारात हालताना दिसली. ती आकृती सरळ चालत नव्हती. मी आणि मायनं नीट बघितलं. तो गावचा कोतवाल होता. दारू पिऊन झिंगाट झालेला. त्याच्या तोंडाचा कसनुसा वास येत होता. तो आमच्याजवळ बसला. पाटलानं पाठवलाय म्हणाला, उद्याच्या उद्या गबाळा हलवा, नाहीतर पोलिसांना बोलवीन. चोऱ्या लय व्हायला लागल्यात. माय कळवळून, माझं लेकरू आजारी आहे असं म्हणत होती. 2 दिवसाची मुदत मागत होती. 2 दिवस गप बसतू, पण मला काय म्हणत मायच्या जवळ सरकला. हात मायच्या उरावर ठेवला. तशी ती नागिनीसारखी फुतकारली. थाड दिशी त्याच्या थोबाडीत लावली. कोतवाल गडबडला, पण पुढे सरला. त्यानं मायच्या केसातच हात घातला. मी हातातलं पाखरू खाली टाकलं. जवळ पडलेली काठी उचलली. सपासप कोतवालाच्या अंगावर पडू लागली. कोतवाल रक्तबंबाळ झाला. आयुष्यात पहिल्यांदा आपण रानचा पारधी हा याची जाणीव झाली. तो जीव मुठीत घेऊन पळाला, पण पळताना म्हणत होता, बघून घेतो भिकारड्यांनो, बघून घेतो. मायचा आवाज कापरा बनला. तिने गडबडनं गबाळ भरायला सुरुवात केली. मला म्हणाली, झांब्या चल चल लेखा, सगळं गाव अंगावर येईल. रात्री सगळी दुनिया झोपली होती, पण आम्ही गावागावाच्या शिवा तुडवत होतो. गबाळ घारगावच्या माळावर उतरवलं. घारगावचा पाटील देव माणूस निघाला. या पांढरीत राहावा म्हणाला. गावाबाहेर जागा दिली. आपल्याच वावरातला लाकूड फाटा दिला. झोपडी उभा केली. गावानं जवळ केलं. कामधंदा करू लागलो. हाताला 4 पैसे राहायला लागलं. पाठची भन पण मोठी झाली होती. किती दिवस सपलं. जातीची शिक्षा सपली होती भोगून. औषधाचा लाल्या आला. भनीला मागणी घातली. लाल्या चांगला रांकीला लागलेला गडी. चोऱ्या माऱ्या सोडून व्याजाचा धंदा चालू केला होता त्यानं. खाऊन पिऊन सुखी होता. शिवाय समाजात वजन होतं त्याचं. भनीचं लगीन झालं तसं मायनं माझ्या मागं फटकान लावलं. लगीन कर म्हणून 4 गावं फिरलो. बारामतीच्या झंपू पारद्याची पोरगी, दिसायला सिनेमातली नटीगत. झंपू म्हणल तेवढं पैसे लावलं. पोरगी घरात आणली. पोरगी वाण्या बामण्याच्या बाई गत दिसत होती. मायला पण जपायची. माय आता थकली होती. डोळ्याचा उजेड कमी झाला होता तिच्या. माझा संसार सुरू झाला, पण गरिबाच्या घरावर गावाच्या नजरा. लग्नाला 4-2 महिने गेलं. बायकोचं पोट फुगायला लागलं डेऱ्यावानी, पण लांडग्याने शिळीचा वास काढावा तसं झालं. गावची पोरं झोपडीच्या भोवतीनं चक्रा मारायला लागली. मी घरात नसल्यावर बायकोला खुणवू लागली. पैशाच्या नोटा दाखवू लागली. एका दिवशी संध्याकाळी ती म्हणाली, आपण जागा बदलूया. का ग? माणसांच्या नजरा वंगाळ आहेत त्या. हसनात का? आपण चांगलं राहिलं म्हणजे झालं. पण मला दम निघणा झाला इथं. अगं वन वन फिरून या गावात राहुटी केली या. मोडून कुणीकडे जायचं? जाऊया तिकडं बारामतीला. सरकार घरं बी बांधून देतंय तिकडं. बरं बघू, जाऊ दे एवढे 4 महिने. बायकोची कशी तरी समजूत काढली, पण 2 महिन्यातच प्रचिती आली. बाजाराचा दिवस. आठवड्याच्या मजुरीचं पैसा हातात पडलं, पण बाजाराला जायला मन होत नव्हतं. लय दिवसापासून त्वांड सपाक पडल्यावानी होतं. रानातली पाखरं खायची हुक्की आली. फासाचा बिंडा खांद्यावर टाकला. जादवाच्या मळ्यात लई पाखरं. मनामोहरनं भर्र भर्र ओढू लागली.
जाधवाचा मळा धरला, दिस मावळला, 4-5 चित्र सापडली. येताना महाराच्या दादारावनं अडवलं, एक पाखरू घेतलं, त्याच्याजवळच गप्पा मारत थांबलो. दिवस पूर्ण काळा झालता. घराघरात चुली जळत होत्या. आता घरी गेल्यावर मस्त कडाण खायचं या विचारात घरी आलो तर बघतच उभा राहिलो. म्हातारी मोठमोठ्यानं कुणाला तरी शिव्या देत होती. बायको कुडाच्या भिंतीला टिकून रडत होती. मनात विचार आला, मायचं आणि हिचं काय झालं काय? पण इतकी वर्ष नाही आणि आजच कसं होईल? मला दारात बघतच ती उठली, पळत येऊन मिठी मारली आणि रडू लागली. काहीतरी वेगळं घडलं होतं. मी तिला शांत करीत विचारलं, अगं अगं रडू नको, काय झालं सांग. मी सांगितलं होतं तुम्हाला जागा बदलूया म्हणून. बदलूया की, पण 2 महिने. वाक्य अर्धवट राहिलं. ती मोठ्यानं रडू लागली. म्हातारीच्या शिव्या सराप चालू होता. रडणं आवरत ती बोलली, येताळा भगत आला होता पिऊन. मग माझा हात धरला आणि मिठी मारली. माझ्या टाळक्यात सनकच उठली. मी जवळ पडलेली विळी उचलली. त्याच्या मानेचा नेम धरला, पण वार हातावर लागला. तो पळाला, पण जाताना कोंबडीवाणी जाळून मारील म्हणाला. बायको परत रडू लागली. मी तिला समजावली, पण ती समजेना. ती म्हणाली, बऱ्याच दिवसापासून हा मला खुणा होतोय. मी तुम्हासनी सांगितलं, पण उलगडून सांगितलं ना. मी घर सोडलं. तसाच येताळ्याच्या दारात उभा राहिलो. येताळ्या मला बघून गुरगुरला. मी त्याला सांगितलं, पुण्यांदा माझ्या घराकडे फिरकलास तर खांडोळी करीन कुऱ्हाडीनं. अरे जा, मी भितोय का तुला भिकारड्या? येताळा बोलला. मी त्याच्या छातीला धरलं, 2 ठोसं लगावलं तोंडावर. 6 माणसं जमली. 4 माणसात त्याची नालस्ती झाली. तो काय बोलला नाही. शहाण्या माणसाने मध्यस्थी केली. मी जाता जाता बोललो, मी पारधी आहे जन्माचा. माझ्या नदी लागा या वाघाचं काळीज लागतं या. सहारा कोंडाळा टकामका बघत होता. मी त्या दिवशी औषाला गेलतो बनीकडं. मुक्काम होता तिच्याकडं. सुडाच्या नशेनं झिंगलेल्या येताळानं घरगावात निम्म्या राती आग लावली घराला. गाढ झोपलेली आई अन बायको भरपळून मेली त्या जाळात. पोटचा गोळा पण जाळून राख झाला पोटातल्या पोटात. मी माघारी आलो तर आई बायकोच्या राखेचा ढिगारा. इतक्या दिवस माया करणाऱ्या मायेची राख कपाळाला लावली. आता साधं माणूस म्हणून जगणं बास झालं. आता पारधी व्हावं, रक्ताच्या चिळकांड्या उडवाव्यात येताळाच्या. मन पेटलं. बावचीच्या साहेब्याकडनं कुऱ्हाड घेतली 2 विती लांबीची. गिरणीच्या पाळीवर घासून धार लावली. एका कुच्यात 2 तुकडं पडावा अशी. मी कधी वाकड्यात शिरलो नाही, पण या जगानंच त्या वाटेवर आणून सोडलं होतं मला. अमावशीची काळी मिट्ट रात्र. डोळ्यात बोटं घातली तरी हातावरचं दिसत नव्हतं. निम्मी रात्र झालेली. रातकिड्यांनी सूर लावलेला. येताळ्याच्या दारात उभा राहिलो. दारावर थाप मारली. येताळ्यानं दार उघडलं. हातातलं पातं बघून घाबरला. वरडायची बी सवड त्याला झाली नाही. कुऱ्हाडीचं पातं रक्तानं लाल भडक झालं. लांब गेल्यावर कुण्या स्त्रीची किंकाळी ऐकू आली. तवापासनं पोलिसांना गुंगारा देत फिरलो. तुमच्या मायपंढरीत दिवस काढलं. आता कशाचं भ्या राहिलं नव्हतं मला. माजलेल्यासनी वटणीवर आणलं. गोरगरिबासनी आधार दिला. कुण्या बी आता माऊलीनं दिलेला घास खाल्ला. माईची आठवण यायची. माझं बाळ जन्मण्या अगोदरच मेलं होतं. घारगावच्या मातीत घरटं करून राहिलो तुझ्या म्हणण्याप्रमाणे. पण गरीबाचं घरटं बघवलं नाही. जाळून टाकलं. त्या वेळेला पंढरपुरात आषाढी भरली होती. सारं पंढरपूर माणसांनी गजबजलेलं होतं. मुंग्या वाणी जिकडं बघल तिकडं माणसं दिसत होती. मी काय माल सापडतोय का ते बघत वाळवंटातनं फिरत होतो. माणसं निरकत होतो. चंद्रामाच्या पायात आंघोळ केल्यापासून पोटात
भुकेचा डोंब उसळला होता. पैसे जवळ होतं, पण चाल ढकल चाललेली. मी घाटाच्या पायऱ्या चढू लागलो. पायऱ्याच्या दोन्ही बाजूने भिकाऱ्यांच्या रांगा, त्यांच्या ओरडण्याचा कालवा, काळजाला गरं पाडणारं ते दुःखी स्वर. मी निम्म्या पायऱ्या चढलो. त्या आवाजानं जाग्यावरच थांबलो. तो आवाज काळजाला कापून आत शिरला होता. मेंदूला झिंझिण्या आल्या गज झालं होतं. मी त्या रांगेवरनं नजर फिरवली. परत तोच आवाज. दे की र बाबा, पांडुरंग तुला काय बी कमी करणार नाही. एक पाय तुटलेला म्हातारा गयावया करीत होता. मी तिला नीट निहाळलं. डोळ्याला ओळख पटली. पळतच त्याच्याकडे गेलो. गैवरून आलं. हुंदका आवरला नाही. घाटावरल्या माणसांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मला रडू आवरत नव्हतं. तो म्हाताराही धाय मुखून रडत होता. त्यो माझा बाप होता. किती दिवसातनं दिसला होता त्यो. भीक मागून जगत होता पंढरपुरात. तांदळसरीच्या दारुड्यात बा सापडला. गावानं त्याचा पाय तोडला. माझ्या डोक्यावरनं हात फिरवत बाप बोलला, म्या आलो होतो घरगावात, पण कस्तुरी गावली नाही. तुझा बी पत्त्या नाही लागला. तांदळसरीच्या दरुड्यात पाय गेला. जेलात दिवस काढलं. आता हातपाय चालनात. तू सापडनास. या चंद्रामाईनं आसरा दिला. मिळतं ते पोटात घालून जगतोया. आज तू भेटला. पांडुरंगच पावला मला. घाटाच्या पायऱ्या चढून इटुबाचं दर्शन घेतलं. बापाला घेऊन इंदापुराकडे राहिलो, पण बा लई दिवस जगला नाही. आता एकला राहिलो. आता एकलाच फिरतो या मरणाची वाट बघत. सांगता सांगता झांबऱ्या गहिवरला. डोळ्यात आसवं मावना झाली. झांबऱ्यानं पटकूर डोळ्याला लावलं. सगळ्या शिवारला रडवणारा झांबऱ्या आज रडत होता. त्याला भडबडून आलं होतं. आंब्याखालची माणसं ही गहिवरली. बाया माणसं डोळं पुसू लागली. झांबऱ्यानं महाज्ञानाकडे बघितलं आणि बोलला, आता तूच सांग दादा, ही जात कुठं पत्रू पारत करणार आहे आमची? डोळं पुसता पुसता महाज्ञानानं साऱ्यावर नजर फिरवली आणि बोलला, चला उठा, लई येळ झाला. झांबऱ्याच्या शब्दानं मन भरून आलं. माणसाला माणूसच या वाटेला लावतोय. जातच उठली माणसांच्या जगण्यावर. हळूहळू साऱ्यांनी वावराकडे पाय ओढायला सुरुवात केली. उन्हाचा धगाटा कमी झाला होता, पण झांबऱ्या तसाच बसून होता, आंब्याच्या पानात नजर खिळवत, माणसाच्या पारधीच्या शेवटची वाट बघत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.